माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड गेल्या 2 दिवसांपासून त्यांच्या शासकीय बंगल्याच्या वादावरून चर्चांच्या केंद्रस्थानी आहेत। बंगल्याखाली का केला नाही याबाबत आता त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलंय। ते नेमकं काय म्हणालेत, काय कारण दिले त्यांनी ज्यामुळे त्यांनी बंगला सोडला नव्हता, हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। धनंजय चंद्रचूड यांनी काय स्पष्टीकरण दिलंय हे जाणून घेण्याआधी थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊयात, म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासून हे सगळं प्रकरण समजेल। धनंजय चंद्रचूड राहत असलेला बंगला सरन्यायाधीशांचा अधिकृत बंगला आहे। नियमाप्रमाणे त्यांना या बंगल्यात राहण्याची परवानगीच नाहीये। मुदत वाढवून ते या बंगल्यामध्ये राहत होते। वाढीव मुदत संपली तरी सुद्धा चंद्रचूड यांनी हा बंगला काही खाली केला नव्हता। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने याबाबत थेट केंद्र सरकारला चिठ्ठी लिहत त्यांची तक्रार केली होती। धनंजय चंद्रचूड नोव्हेंबर 2022 ते नोव्हेंबर 2024 या कार्यकाळात सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होते। पदावर असताना त्यांना कृष्ण मेनन मार्गावरील बंगला क्रमांक 5 मिळाला होता। हा बंगला सरन्यायाधीशांचा अधिकृत बंगला आहे। चंद्रचूड यांच्यानंतर सरन्यायाधीश झालेले न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई हे अजूनही त्या बंगल्यात राहिलेले नाहीयेत। या दोघांनी त्यांना वाटप केलेल्या जुन्या बंगल्यामध्येच राहणं पसंत केलं होतं। आता कोणतेही सरन्यायाधीश नियमानुसार निवृत्तीनंतर फक्त 6 महिनेच सरकारी बंगल्यात राहू शकतात। चंद्रचूड यांचा 6 महिन्यांचा कालावधी 10 मे 2025 ला संपला। 31 मे 2025 पर्यंत त्यांनी त्या बंगल्यात राहण्यासाठी अतिरिक्त परवानगी मागितली, त्यांना ती मिळाली सुद्धा। वाढीव मुदत संपली तरी सुद्धा चंद्रचूड यांनी सरकारी बंगला सोडला नसल्यामुळे सुप्रीम कोर्टाला मोठं पाऊल उचलत केंद्र सरकारकडे याबाबत पत्र पाठवण्याची वेळ आली। सुप्रीम कोर्टाने केंद्रीय नगरविकास मंत्रालयाला पत्र लिहून चंद्रचूड राहत असलेला शासकीय बंगला तात्काळ रिकामा करण्याचे आदेश दिले। केंद्रीय नगरविकास मंत्रालयाला 1 जुलै रोजी लिहिलेल्या पत्रामध्ये सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय तेही समजून घेऊ। कृष्ण मेनन मार्गावरील बंगला क्रमांक 5 धनंजय चंद्रचूड यांच्याकडून कोणताही विलंब न करता तात्काळ रिकामा करून घेतला जावा। 2022 च्या नियम 3B नुसार त्यांना अतिरिक्त 6 महिने बंगल्यात राहण्याची परवानगी देण्यात आली होती। 10 मे 2025 ला ही मुदत संपली। चंद्रचूड यांच्या विनंतीनुसार सुप्रीम कोर्टाने त्यांना 31 मे पर्यंत अतिरिक्त वेळेसाठी बंगल्यात राहण्याची परवानगी दिली होती। हा कालावधी संपला असून नवीन न्यायाधीशांना निवासस्थान वाटपात अडचणी येत आहेत असं म्हणत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला ही चिठ्ठी लिहिली होती। धनंजय चंद्रचूड यांनी सुप्रीम कोर्टाने जारी केलेल्या या पत्रानंतर सुरू झालेल्या सगळ्या वादावर आता का बंगला खाली केला नाही याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे। चंद्रचूड म्हणतात, माझ्या निवृत्तीनंतर तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना या शासकीय निवासस्थानात राहायला जायचं नव्हतं, त्यामुळे त्यांनीच मला निवासस्थानात राहण्याची विनंती केली। त्यांनी विनंती केली म्हणून मी त्या निवासस्थानात राहिलो, नाहीतर मी माझ्या जुन्या घरीच राहिलो असतो। पुढे ते असंही म्हणतात, त्यांच्या 2 दत्तक व दिव्यांग मुली प्रियांका आणि माही यांना नेमलाईन मायोपॅथी हा आजार झाला असून त्यांना धूळ, ॲलर्जी किंवा संसर्ग यापासून लांब ठेवणं आवश्यक आहे। त्यामुळे व्हीलचेअरने त्यांना ये-जा करता येईल अशा निवासस्थानाची आवश्यकता त्यांना होती। नव्या निवासस्थानात या सगळ्या सोयी मी करून घेत आहे। त्या झाल्यानंतर लवकरच म्हणजे काही आठवड्यांमध्ये मी नवीन घरात राहायला जाणार आहे। त्यांनी पुढे असंही म्हटलं, 2021 मध्ये त्यांच्या 2 मुलींपैकी एका मुलीला चंदीगड मधील रुग्णालयात ICU मध्ये ठेवावं लागलं होतं। जानेवारी 2022 मध्ये ती आणखी आजारी पडली। आता ती ट्रॅकिओस्टॉमी ट्यूबवर आहे। चंद्रचूड यांच्या दोन्ही मुलींना श्वसन, न्यूरोलॉजिकल, वेदना नियंत्रण अशा विविध उपचारांची गरज असते। एकीला गिळण्याचाही त्रास होतो। डॉक्टर रोज त्यांची तपासणी करून काळजी घेतात। त्यामुळे या दोन्ही मुलींच्या देखभालीसाठी आपण राहत असलेलं शासकीय निवासस्थान सोडलं नाही असं माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्टीकरण देत म्हटलेलं आहे। आम्ही सगळं सामान आधीच बांधून ठेवलेलं आहे। अर्ध सामान नवीन घरात शिफ्टही केलेलं आहे। उरलेलं सामान बंगल्याच्या स्टोर रूम मध्ये ठेवल्याचं सुद्धा यावेळी माजी सरन्यायाधीश म्हणाले। तर या सगळ्या वादावर माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्टीकरण दिलेलं होतं। नियम आणि कायद्यांचं ज्ञान असणाऱ्या माजी सरन्यायाधीशांनाच सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारे बंगला खाली करण्यासाठी पत्र लिहिल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला होता। आता धनंजय चंद्रचूड यांनी मुलीच्या देखभालीचं कारण देत सामान बांधून ठेवलंय, लवकरच नवीन घरात शिफ्ट होऊ असं म्हटलेलं आहे। त्यामुळे ते नवीन घरात कधी शिफ्ट होतात याकडे आपली नजर असणारच आहे। तुम्हाला त्यांनी जे कारण दिलेलं आहे त्यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा।
लोकमतला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.